नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी स्वप्नील भंडारे इन्फिनिटी अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती आपलं मनस्वी स्वागत करत आहे आणि एक आनंदाची बातमी या ठिकाणी घेऊन आलेलो आहे। अहिल्यानगर महानगरपालिका भरती संदर्भात एक महत्त्वाची अपडेट आहे। लवकरात लवकर भरती या ठिकाणी जाहीर होणार आहे। भरती जाहीर होण्याच्या अगोदर देखील तुम्हाला एक अजून गुड न्यूज सांगतो की याचा परीक्षा कोण घेणार आहे त्याबाबत देखील करार या ठिकाणी झालेला आहे आणि त्याची तयारी युद्ध पातळीवरती सुरू आहे। येणाऱ्या 15 ते 20 दिवसामध्ये कधीही अहिल्यानगर महानगरपालिकेची भरती या ठिकाणी जाहीर होऊ शकते। मग या भरतीमध्ये कोणत्या जागा येऊ शकतात, त्याची संख्या किती आहे आणि आजपर्यंत भरती का झाली नाही त्याबाबतची एक महत्त्वाची अपडेट या ठिकाणी सर्व विश्लेषण काही अवघ्या क्षणामध्ये मी तुम्हाला करून देणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि आपल्या विद्यार्थी मित्राला पाठवायला देखील विसरू नका। या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय देखील तुम्ही जायचं नाही। चला विद्यार्थी मित्रांनो, आता या संदर्भात विद्यार्थी मित्रांनो बघा, महानगरपालिका भरती संदर्भात ही जी काय अहिल्यानगर महानगरपालिकेची भरती काढायची होती ती का रेंगाळली होती, तर बघा टीसीएस कडे हा पत्रव्यवहार या ठिकाणी सुरू आहे आणि तो करार देखील करारनामा पार पडलेला आहे। भरती प्रक्रिया अजून प्रलंबित आहे, पण प्रतीक्षित असलेले उमेदवार या ठिकाणी डोळे लावून आस लावून बसलेले आहेत। विद्यार्थी मित्रांनो, मग या येणाऱ्या भरतीमध्ये एकूण 45 पदे भरली जाणार आहेत। ती पदे कोणती भरली जाणार आहेत त्याचं विश्लेषण देखील मी पुढे तुम्हाला या ठिकाणी करणार आहे। आता ही भरती टीसीएस सोबत करायची असा महानगरपालिकेच्या जे काही अधिकारी आहेत त्यांचा आणि टीसीएस सोबतचा पत्रव्यवहार सध्याच्या घडीला सुरू आहे, परंतु हा जो करार आहे तो करार या ठिकाणी फायनल झालेला आहे असं आपल्याला प्रथमदर्शनी या ठिकाणी पाहायला मिळतं। तर विद्यार्थी मित्रांनो, महानगरपालिकेतील जी काही पद आहेत ती पद सध्या मंजूरची पद आहेत, ती पद 2870 पद या ठिकाणी अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये मंजूर आहेत, परंतु कार्यरत पदे आहेत ती फक्त आणि फक्त 1501च पद म्हणजे 1500 पद सध्या आता कर्मचारी या महानगरपालिकेमध्ये काम करतात। तर सध्या एकूण 1369 पद या ठिकाणी रिक्त आहेत, परंतु एवढी पद भरणार आहेत का, नाही, तर त्यासाठी सुद्धा देखील काही कारण आहेत बघा। परंतु सध्याच्या घडीला आता 45 पद भरण्यात येणार आहेत। किती? 45 पद। मग कोणती 45 पद भरणार आहेत ते देखील सांगतो आणि 1369 पद रिक्त असताना फक्त 45 पदच का भरणार आहेत याचं देखील तुम्हाला मी पुढे जाऊन कारण सांगणार आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, सध्या काय आहे, अहिल्यानगर महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेचा जो काही वाढता असलेला आस्थापना जो खर्च आहे, म्हणजे जे काही कर्मचारी आहेत त्या आस्थापनेवरती ज्यांचा पगार पाणी जो आहे त्याच्यावरती जो काही खर्च दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे त्याचा ताळमेळ या ठिकाणी बसत नाही। येणारा महसूल आणि त्याच्या कितीतरी टक्के हा आस्थापना खर्च असतो, तो आस्थापना खर्च जास्त वाढत चाललेला आहे आणि म्हणून एवढी पद रिक्त असताना देखील म्हणजे पद किती 1369 आणि सध्या त्यांनी भरतीचे प्रोसेस आहे फक्त 45 पदांची। तर हा आस्थापना जो काही खर्च आहे तो लक्षात घेऊन तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असणारी जी काही पदं आहेत, मग ही अभियंते, विद्युत पर्यवेक्षक अशी जी काही पदे तांत्रिकदृष्ट्या महत्वाची 45 पदे या ठिकाणी आहेत ती पदे या ठिकाणी भरण्यात येणार आहेत। मग आता सध्याच्या घडीला महानगरपालिका आयुक्त सध्या काय म्हणतायत की बघा, भरती प्रक्रिया करण्यासंदर्भात टाटा कन्सल्टंसी सर्व्हिस म्हणजे टीसीएससी या संस्थेची करारनामा झालेला आहे बघा। जाहिरातीचा मसुदा आणि अन्य प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे, त्याबाबत टीसीएस कडे पत्रव्यवहार सुरू असून लवकरच भरती प्रक्रिया राबवण्यात येईल असं यशवंत डांगे माननीय आयुक्त महानगरपालिका अहिल्यानगर यांचं म्हणणं आहे बघा। त्यानंतर आता जी 45 पद आहेत ती पद कोणती आहेत त्या संदर्भात या ठिकाणी मी तुम्हाला सांगतो। कनिष्ठ अभियंता 15 पद आहेत, त्यानंतर कनिष्ठ अभियंता यांत्रिकी म्हणजे सिव्हिलची 15 पदे, कनिष्ठ अभियंता स्थापत्य 15, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी 3, कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल मधील 1 आणि अभियांत्रिकी सहाय्यक याची 8 पद आहेत। विद्युत पर्यवेक्षक 3 पद आहेत, लिपिक टंकलेखक 13 पदे आहेत आणि संगणक प्रोग्रामर 1 पद आहे, पशुधन पर्यवेक्षक 1 पद आहे। अशी तब्बल आपल्याला या ठिकाणी 45 पदे या माध्यमातून पाहायला मिळतात। आता तुम्हाला या ठिकाणी लगी पात्रता देखील सांगून टाकतो, ठीक आहे। कनिष्ठ अभियंता स्थापत्य सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये ज्याची पदवी झालेली आहे, ग्रॅज्युएट आहेत, त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येईल बघा। मेकॅनिकल मध्ये ज्याची पदवी झाली त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येईल। कनिष्ठ अभियंता ऑटोमोबाईल मध्ये ज्याची पदवी झाली त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येईल। सिव्हिल मध्येच अभियांत्रिकी सहाय्यक बघा, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला या ठिकाणी पद भरता येईल। सिव्हिल मध्ये ज्याची डिग्री झाली त्यालाच या ठिकाणी 3 वर्षाचा 4 वर्षात डिप्लोमा डिग्री झाली त्यांना हे पद या पदाकरता अर्ज दाखल करता येईल। पशुधन विद्युत पर्यवेक्षक मेकॅनिकल बघा, ऑटोमोबाईल मेकॅनिकल जे असेल इलेक्ट्रिक मध्ये ज्याची डिग्री झालेली आहे त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येईल। एनी ग्रॅज्युएट प्लस ज्याचं टायपिंग झालेलं आहे 30-40 त्याला या ठिकाणी फॉर्म भरता येईल। संगणक प्रोग्रामर
कॉम्प्युटर सॉफ्टवेअर मध्ये ज्याचं काय असेल त्याला फॉर्म भरता येईल आणि या डेअरी डिप्लोमा असेल, डेअरी डिग्री असेल, या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. बघा पात्रता पण झाली. सगळ्यात महत्वाचं तुम्हाला जाहिरात आल्यानंतर फॉर्म भरायला. पुढे जाऊन सध्या परीक्षा कोण घेणार आहे तर TCS मार्फत या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवण्यासाठी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या कंपनीची निवड करण्यात आलेली आहे. करारनामा पार पडलेला आहे. त्यामुळे अहिल्यानगर महानगरपालिकेची भरती ही TCS मार्फत होणार आहे. त्याकरता ज्या विद्यार्थ्यांना आता मी जी सांगितलेली ही पद आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांचं शिक्षण या पातळीवरती तुमचं कंप्लीट झालेलं आहे, याच्याशी संबंधित आहे, अशा विद्यार्थ्यांनी TCS पॅटर्न फॉलो करायचं आहे. बघा त्याचे प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध असतील आणि त्या धर्तीवरती तुम्ही अभ्यास करायला चालू करायचा आहे आणि हक्काची पोस्ट या ठिकाणी तुम्हाला मिळवायची आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, भरती प्रक्रिया का लांबली याची काही कारण आहेत. बघा महानगरपालिकेची मध्यंतरी निवडणूक होती, त्या निवडणुकीच्या संदर्भात ही निवडणूक लागलेली पदभरती लांबली होती. निवडणूक नंतर मनपाकडून TCS कडे पत्रव्यवहार सुरू आहे आणि मात्र TCS कडून अद्याप पुढील प्रक्रिया काय होणार आहे, कशा पद्धतीने ते राबवणार आहेत ती कळवलेली नाही. त्या संदर्भात सध्या तटस्थ भूमिका TCS ची आहे, पण करारनामा TCS कडे झालेला आहे. त्यामुळे लवकरात लवकर TCS कडून प्रतिसाद मिळाला की जाहिरात आपल्याला प्रसिद्ध झालेली पाहायला मिळेल. आता का मी म्हणतोय एवढं की लगेच प्रसिद्ध झालेली, कारण जाहिरातीचा जो काही ड्राफ्ट आहे तो ड्राफ्ट तयार आहे, फक्त जाहिरात प्रसिद्ध करायची. पण TCS कडून तयारी पूर्ण झाली की लगेच या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध झालेली आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यानंतर आस्थापना जो काही खर्च होता तो खर्च जो आहे तो उत्पन्नाच्या 35% पुढे जातोय. 35% पुढे जाऊन द्यायचा नाही. जे काय महसूल गोळा होतो त्याच्या 35% आस्थापना खर्च या ठिकाणी असणं आवश्यक आहे. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो 139 पदांची जाहिरात या ठिकाणी काढायची होती, परंतु हा आस्थापना खर्च काही कारणास्तव पुढे जास्त वाढत असल्यामुळे तो 45 पदांपर्यंत. तातडीची आवश्यकता काय आहे तर तांत्रिक पदाची भरणं ती गरजेचं होतं. म्हणून अहिल्यानगर महानगरपालिकेची जी काही पदं आहेत ती फक्त तांत्रिकच भरली जाणार आहेत. म्हणून 45 पदांची जाहिरात या ठिकाणी येते. नगर विकास विभागाकडून पदभरतीस मान्यता मिळत नव्हती आणि म्हणून देखील याकरता ही भरती लांबली होती. दुसरी गोष्ट, नगर विभागाची मान्यता ही फक्त आता 45 पदांसाठी आपल्याला मिळालेली पाहायला मिळते. मग ही जो काय आस्थापना खर्च आहे तो 35% पर्यंत या ठिकाणी मर्यादित राहतोय. म्हणून फक्त एवढ्याच पदांची जाहिरात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्हाला सगळ्यात महत्वाचं, ही जाहिरात लवकरात लवकर प्रसिद्ध झालेली पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही अभ्यासाला कमी पडायचं नाही. पद सांगितलेत, पात्रता देखील सांगितलेली आहे. ज्यावेळेस जाहिरात येईल त्यावेळेस सविस्तर माहिती या ठिकाणी मी तुमच्या समोर घेऊन येईल. तुर्तास एवढंच या ठिकाणी थांबतो. भेटू पुढील अपडेटमध्ये. धन्यवाद.